हा जो बोर्ड आहे हा पूर्ण बोर्ड खराब झाला होता, जळाला होता. आपण इथं नवीन बोर्डचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर नवीन बोर्ड बसवल्यानंतर साधारणतः काय काय गोष्टी चेक करायच्या. तर सगळ्यात प्रथम तुम्ही आलेलं डी सी व्होल्टेज मोजायचं, जे सोलर प्लेटकडून येतंय. मी हे डी सी व्होल्टेजवर ठेवतो आणि हे व्होल्टेज मोजतो. हे तुम्हाला दिसतंय 560 हे डी सी व्होल्टेज आहे. 5 HP हा सोलर आहे पॅनल. 5 HP बोर्ड आपण बसवलाय. 5 HP मोटर चालू आहे, तुम्हाला पाणी पण दिसत असेल. सगळ्यात प्रथम डी सी व्होल्टेज चेक करायचं. डी सी व्होल्टेजची पोलॅरिटी चेक करायची, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. उलटं झालं असेल तर हे सरळ करून घ्यायचं. त्यानंतर डी सी एम्पियर, तुमच्या मीटरमध्ये जर डी सी एम्पियर चेक करता येत असेल तर हे तुम्ही डी सी एम्पियर चेक करू शकता. त्यानंतर ए सी एम्पियर, मोटरला जो काही करंट जातोय तो ए सी एम्पियरनं आपण चेक करू शकतो. आणि ए सी व्होल्टेज तयार झालेलं, हे व्होल्टेज ए सी पण नाही आणि डी सी पण नाही, ट्रू आर एम एस व्होल्टेज असतंय ते तयार झालेलं व्होल्टेज. तर हे सगळे चारही पॅरामीटर तुम्हाला चेक करता आले पाहिजेत. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी युवराज बागल, काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलोय तांदूळवाडी या गावात. तर सोलरबद्दल बऱ्याच लोकांचे डाऊट आहेत आणि सोलरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय की तुमचे जे लोकल फिटर आहेत ते साईटवर यायला घाबरतात. तर आजचा हा व्हिडिओ आहे हा लोकल मिस्त्रींसाठी पण आहे की बाबा तुम्ही जावा तिथं, योग्य प्रकारे बघा त्या काय गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. आणि अशा प्रकारचे युनिट येतात. आता इथं तुम्ही जर बघितलं तर हा एक युनिट आहे, हे एक युनिट आहे आणि हे एक युनिट आहे. तर हे जे युनिट आहे ह्याला तुम्ही आता डी सी इनपुट दिलंय आणि मोटर पण परमनंट मॅग्नेट म्हणजे डी सी मोटर आहे. हे जे युनिट आहे हे हायब्रिड युनिट आहे आणि हे जे आहे हे सोलर इन्व्हर्टर आहे. तर तिन्ही युनिट वेगळे आहेत, तिन्ही युनिटची कामं वेगळी आहेत. तर मी तुम्हाला सांगतो. तर आता थोडासा हा व्हिडिओ टेक्निकल होऊ शकतो. तर हे सोलरच्या प्लेट दिसतात तुम्हाला सगळ्या, तुम्ही बघा इथं साधारणतः प्लेट आहेत आणि प्रत्येक प्लेटचं सिरीज कनेक्शन केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक प्लेट सिरीज जोडलेल्या आहेत आणि सिरीज कनेक्शन करून त्या युनिटला दिलेल्या आहेत. हे तुम्हाला दिसतं इथं. तर मिस्त्रींनो किंवा फिटर बंधूंनो, तुम्हाला कुठलंही सोलरचं काम करण्यासाठी असा मीटर आवश्यक आहे. हा मीटर काय गरजेचं आहे तर ह्या मीटरला सगळ्यात पहिल्यांदा ट्रू आर एम एस व्होल्टेज हे दाखवतंय का हे चेक करा. जर तुम्ही हे व्होल्टेज जर बघितलं मोटरला दिलेलं, जर तुमचा मीटर ट्रू आर एम एस नसेल तर तुम्हाला ते व्होल्टेज मोजता येणार नाही. लक्षात ठेवा, मी मोटरचं व्होल्टेजबद्दल बोलतोय. तुमच्याकडे असं मीटर हवं आहे, त्या मीटरमध्ये तुम्हाला ट्रू आर एम एस म्हणून याच्यावर लिहिलेलं असतं. इथं बघा टी आर एम एस म्हणजे ट्रू आर एम एस. जर नॉर्मल मीटरनं जर तयार झालेलं व्होल्टेज मोजला तुम्ही तर ते मोजता येत नाही. त्यानंतर डी सी व्होल्टेज तुम्हाला मोजता आलं पाहिजेत, ट्रू आर एम एस ए सी व्होल्टेज मोजता आलं पाहिजेत, डी सी एम्पियर आणि ए सी एम्पियर. तर आता हा एक या साईटला आपण आलेलो. तर इथं काय झालेलं की ह्यांचा हा जो बोर्ड आहे हा पूर्ण बोर्ड खराब झाला होता, जळाला होता. आपण इथं नवीन बोर्डचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर नवीन बोर्ड बसवल्यानंतर साधारणतः काय काय गोष्टी चेक करायच्या. तर सगळ्यात प्रथम तुम्ही आलेलं डी सी व्होल्टेज मोजायचं, जे सोलर प्लेटकडून येतंय. मी हे डी सी व्होल्टेजवर ठेवतो आणि हे व्होल्टेज मोजतो. हे तुम्हाला दिसतंय 560 हे डी सी व्होल्टेज आहे. 5 HP हा सोलर आहे पॅनल. 5 HP बोर्ड आपण बसवलाय. 5 HP मोटर चालू आहे, तुम्हाला पाणी पण दिसत असेल. सगळ्यात प्रथम डी सी व्होल्टेज चेक करायचं. डी सी व्होल्टेजची पोलॅरिटी चेक करायची, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. उलटं झालं असेल तर हे सरळ करून घ्यायचं. त्यानंतर डी सी एम्पियर, तुमच्या मीटरमध्ये जर डी सी एम्पियर चेक करता येत असेल तर हे तुम्ही डी सी एम्पियर चेक करू शकता. त्यानंतर ए सी एम्पियर, मोटरला जो काही करंट जातोय तो ए सी एम्पियरनं आपण चेक करू शकतो. आणि ए सी व्होल्टेज तयार झालेलं, हे व्होल्टेज ए सी पण नाही आणि डी सी पण नाही, ट्रू आर एम एस व्होल्टेज असतंय ते तयार झालेलं व्होल्टेज. तर हे सगळे चारही पॅरामीटर तुम्हाला चेक करता आले पाहिजेत. याचे डिटेल्स मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतो. तर सोलरला सगळ्यात प्रथम काळजी काय घ्यायची की आलेलं जे व्होल्टेज आहे डी सी ते व्होल्टेज प्रॉपर असावं.
बऱ्याच ठिकाणी फक्त हे कनेक्टर खराब झालेले दिसतात तुम्हाला. तर अशा प्रकारे कनेक्टर मिळतात, हे सहज तुम्ही काढून बदलू शकता. पण लक्षात ठेवा, हे बदलताना खूप जास्त काळजी घ्यायची आहे. तुम्ही आता जर DC व्होल्टेज बघितलं असेल तर 550 DC व्होल्टेज दाखवतंय. आपल्या घरात जे येतं ते 230 AC व्होल्टेज येतं आणि जे शेतात येतं ते 415 AC व्होल्टेज येतं. पण हे 550 DC व्होल्टेज आहे. AC व्होल्टेज आणि DC व्होल्टेज फरक मी थोडक्यात सांगतो. AC म्हणजे कमी जास्त असतं, तुम्ही वेवचा पर म्हणजे ते सतत त्याची व्हॅल्यू कमी जास्त होते. पण DC व्होल्टेज हे कॉन्स्टंट आहे. तुमचा चुकून जरी हात ह्या DC व्होल्टेजला लागलं तर ते कंटिन्यू तुम्हाला चिटकून ठेवतं. AC व्होल्टेज फेकून द्यायची शक्यता असते रिस्क वेवमध्ये. तर हे सगळ्यात खतरनाक आहे. चुकून सुद्धा तुम्ही दिवसा ह्याला हात लावू नका. पिन बदलत असताना तुम्ही आधीच्या पिना, सपोज तुम्हाला ही पिन बदलायची आहे, ही पिन खराब झाली आहे, तर ही पिन कुठून आली आहे? दुसऱ्या पिनमधून. तर ती पिन काढल्याशिवाय ती पिन बदलू नका. सपोज ही पिन खराब झाली असेल तर ह्याच्या आधी आलेला सप्लाय कुठे आहे ते बघा. प्रत्येक पिन डिसअसेंबल केल्याशिवाय नवीन पिन बसवू नका. तुम्हाला त्यातली माहिती असल्याशिवाय ह्या पिना बदलायचा प्रयत्न करू नका. दुसरी गोष्ट की मोटर ही तुम्ही जर बघितली तर तुमची जी AC मोटर आहे त्या प्रकारेच ही DC मोटर पण आहे. फक्त ह्याचा जो रोटर आहे त्या रोटरवर परमनंट मॅग्नेट बसवलेले आहेत. रोटरला तुम्ही हात लावू नका. वाइंडिंग जे आहे असा गेज तुम्ही कॉपी करू शकता, आहे असं डिझाईन तुम्ही कॉपी करू शकता, म्हणजे इझिली रिवाइंडिंग ती मोटर तुम्ही करू शकता. बेरिंग बुशिंग हे तुम्ही रेग्युलर आपल्या जसं आहे त्याप्रमाणेच तुम्ही त्याचं काम करू शकता. दुसरी गोष्ट राहिली ही इलेक्ट्रॉनिकची. आता हा बोर्ड खूप कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे हा रिपेअर होणं किंवा तुम्हाला करणं अपेक्षित नाही. तुम्ही आलेला DC व्होल्टेज चेक करा, मोटरचे पॅरामीटर किंवा मोटर चेक करा आणि हा डायरेक्टली बोर्ड आपल्याकडे अवेलेबल आहे. तर तुम्ही कधीही हा बोर्ड डायरेक्टली आपल्याकडून मागवून घेऊ शकता आणि याला फक्त तुम्हाला DC इनपुट आणि मोटरचं AC आउटपुट एवढंच जोडायचं आहे. तर तुम्ही स्वतःहून हा मीटर, म्हणजे असा जर तुमच्याकडे मीटर असेल की ज्याच्यामध्ये ट्रू RMS व्होल्टेज मोजता येतं, AC करंट आणि DC करंट मोजता येतो, आणि हा बोर्ड आणि बेसिक नॉलेज हे जे काय पॅरामीटर सेटिंग आहे ते आम्ही तुम्हाला सांगू, तर त्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही साईटवर हा बोर्ड बसवून तुम्ही ते सोलर चालू करून देऊ शकता. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना बोर्डमध्ये प्रॉब्लेम आलाय, मोटरमध्ये आलाय, तर हे तुम्ही लोकल लेवलला तुमच्या लेवलला रिपेअर करू शकता. परत बऱ्याच शेतकऱ्यांचे सोलर रिलेटेड प्रॉब्लेम काय आहेत की त्यांना आहे ह्या सोलरवर घरगुती लाईट चालू करायची आहे. तर हे 3 kVAचं इन्व्हर्टर आहे. तुम्ही हे बघू शकता, एकदम सोपं आहे. आता परवा आम्ही हे एक नातेपुतेमध्ये विकलं होतं, पण तिथल्या लोकल फिटरला हे कनेक्शन जमलं नाही, असं आहे. तर अगदी इतकं हे सोपं आहे, तुम्ही कुठंही हे जोडू शकता. ह्याला सेम तुम्हाला प्लस आणि मायनस, म्हणजे प्लसची ही जी पिन आहे ही तुम्हाला काढून इथं लावायची आहे. आता लक्षात ठेवा, जर त्या शेतकऱ्याला दोन्ही पण चालवायचं आहे, म्हणजे हे मोटर पण आणि हे पण, तर तुम्ही एक रिव्हर्स फॉरवर्ड स्विच टाकू शकता. आयदर ह्याला सप्लाय देऊ शकता किंवा ह्याला सप्लाय देऊ शकता. तर हे काईट हायटेकचं 3 kVAचं सोलर आहे. ह्याच्यावर तुम्ही लिहिलंय 3 kVA म्हणजे 3000 वॅट, म्हणजे 5 HP जर तुमचं सोलर असेल किंवा 3 HP जर सोलर असेल तर तुम्ही फ्रीज, वॉशिंग मशीन, घरातला सगळा लोड हा ह्याच्यावर आरामशीर चालवू शकता. AC सुद्धा तुमच्या AC किती टनाचा आहे आणि किती करंट घेतो त्याच्यावर हा डिपेंड आहे. तर जोडायला काय करायचं आहे तुम्हाला, फक्त प्लस मायनस पॉझिटिव्ह निगेटिव्ह इनपुट द्यायचं आहे आणि हे फेज आर्थिंग आणि ग्राउंड ह्याचा सप्लाय तुमच्या घरात द्यायचा आहे. हे सिम्पली इन्व्हर्टरचं. मध्ये 3 kVAचे इन्व्हर्टर संपले होते, आता अवेलेबल झालेले आहेत. तुम्ही कधीही हे इन्व्हर्टर मागू शकता. परत बऱ्याच शेतकऱ्यांना काय पाहिजे की हे हायब्रिड कन्व्हर्टर. तर हा हायब्रिड म्हणजे काय आहे की याला दोन्ही इनपुट देता येतात, म्हणजे हे DCचं जे इनपुट आहे ते पण याला देता येतं आणि AC इनपुट पण देता येतं. म्हणजे DC आणि AC दोन्ही दिलं तर तुमची मोटर तुम्ही चालवू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता उन्हाळा आहे, तुम्हाला जास्त भिजवायचं असेल तर दिवसा सोलरवर चालेल, रात्री लाईटवर मोटर चालेल, असंही हायब्रिड कन्व्हर्टर येतं. किंवा काही लोकांना, हे बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आमचं 5 HPचं सोलर आहे आणि विहिरीतली त्यांची दुसरी AC मोटर चालवायची आहे किंवा बोरमधली 5 HPची दुसरी मोटर चालवायची किंवा 6 HPची. तर यामध्ये एक धोक्याची घंटा काय आहे की ह्या सोलरवर तुम्ही AC मोटर पूर्ण क्षमतेनं नाही चालवू शकत. जर तुम्हाला चालवायचं असेल तर 1-2 प्लेट हा वाढवावं लागतील,
का तर AC मोटरची इफिशियन्सी ही DC पेक्षा कमी असते. म्हणजे आता एवढं जर DC मोटर पाणी मारत असेल, ह्या जागी जर मी AC मोटर लावली तर 20% साधारणतः पाणी कमी भेटू शकतं, लक्षात ठेवा. आणि हा 20%चा गॅप जर तुम्हाला भरून काढायचा असेल तर तुम्हाला 2 ते 3 किंवा 1-2 प्लेट त्या साईटनुसार, जर तिथं व्होल्टेज चांगला असेल तर वाढवायचीही गरज नाही, पण वाढवायला लागू शकते. जर तुम्हाला आहे ह्या 5 HP सोलरवर तुमची दुसरी म्हणजे AC सध्या जी वापरत आहे, टेक्समो, ॲक्वाटेक्स, निराज, जी कुठली तुमची मोटर ती चालवायची असेल तर तुम्हाला साधारणतः 1-2 प्लेट ह्या वाढवावं लागू शकतात. आणि कन्व्हर्टर हा बदलावाच लागतो कंपल्सरी, लक्षात ठेवा. जर तुम्ही ह्या कन्व्हर्टरवर ती मोटर चालवली तर ती मोटर 100% जळणार. लक्षात ठेवा, कन्व्हर्टर हा खूप महत्त्वाचा आहे. ही जी DC मोटर असते तिची 120 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे आणि आपल्या AC मोटरची 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे. दोन्हीच्या सेटिंग महत्त्वाच्या आहेत, कनेक्शन महत्त्वाचे आहेत. ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. माझी सर्व फिटर बंधूंना विनंती आहे की तुम्ही मीटरपासून अपडेट करा. आधी सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मीटर बदला, त्यानंतर DC आणि AC मधला फरक जाणून घ्या. त्यानंतर DCची काळजी म्हणजे काम करताना अतिशय जास्त काळजी घ्यावी लागते. थोडी जरी चूक झाली तर खूप महागात पडू शकते. आणि हे सगळं युनिट तुम्हाला म्हणजे पिना, कनेक्टर, PCB हे सगळं अवेलेबल पाहिजेत. आपल्या काईट हायटेक KBP कॉलेज चौक पंढरपूर म्हणजे कॉलेज चौकात पंढरपूरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल पण राहतील आणि बघायला पण मिळतील. बऱ्याच शेतकऱ्यांना हे 3 kVचं जे सोलर आहे इन्व्हर्टर म्हणजे घरातली लाईट जी चालवायची आहे हे युनिट अवेलेबल आहे आणि अगदी म्हणजे 3 kVचं 18,000 रुपयाला सध्या ते अवेलेबल आहे. सध्याची मी किंमत सांगतोय म्हणजे आता हे 10 मार्चची, कदाचित रेट कमी जास्त होऊ शकतात कंडिशननुसार, पण साधारणतः 18,000 ही म्हणजे किंमत आहे सध्याची. तर अशा प्रकारे सोलरमधला फरक, कन्व्हर्टरमधला फरक हा तुम्ही जाणून घ्या. पहिल्यांदा माझी प्रत्येक फिटर बंधूंना विनंती आहे की तुम्ही ACची कामं करताच आहे पण तुम्ही DCला शिफ्ट व्हा, कारण तुम्ही बघताय तुमच्या चारी बाजूला सोलर इन्स्टॉल झालेले आहेत. सोलरच्या कंपन्या शेतकऱ्यांना सध्या सपोर्ट करत नाहीत, तर ही एक तुम्हाला चांगला चान्स आहे की तुम्ही शिकून घ्या आणि तुम्ही सर्व्हिस द्या, जेणेकरून त्या शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि त्याचं काम भागलं जाईल. आता ह्या साईटवर काय प्रॉब्लेम झाला की त्यांचा PCB पूर्ण जळाला होता, तर आपण आज इथं येऊन पूर्ण नवीन PCB इन्स्टॉल करून दिलेलं आहे आणि तिथं पाणी तुम्हाला दिसतंय. तर अशा प्रकारे आपण आज इथं काम केलेलं आहे. हे जे काम मी केलं हा प्रत्येक मिस्त्री तुम्ही कुठलाही फिटर करू शकता. तुम्हाला फक्त ह्या योग्य कार्ड्सची, इन्व्हर्टरची, मीटरची गरज आहे, तर त्यासाठी तुम्ही काईट हायटेक पंढरपूरला संपर्क साधा, आम्ही पूर्ण तुम्हाला सपोर्ट करू. या व्यतिरिक्त जरी काय डाऊट असेल तर आमच्या दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा. स्क्रीनवर जो नंबर दिला आहे हा फक्त व्हॉट्सअप आहे, त्याच्यावर कॉलिंग अवेलेबल नाही, त्यामुळे शक्यतो तुमचे जे काय डाऊट्स असतील ते व्हॉट्सअप करा. आणि तसं ज्या ज्या शेतकऱ्यांना या व्हिडिओची गरज आहे तुम्ही त्यापर्यंत सगळ्यांपर्यंत हा पोहोचवा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्रायबर म्हणजे जे जितकी लोक व्हिडिओ बघतात त्यातले 10% पण लोक सबस्क्राईब करत नाही, तर तुम्ही कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला हे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवताना अजून एनर्जी येईल आणि उत्साह जाणवेल. धन्यवाद.